पंचायत समिती सदस्यांच्या वतीने प्रतिनिधी म्हणून आशा प्रवीण पाटील यांना विनंती आहे की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व प्रमुख, तसेच आपल्या या कार्यक्रमाचे उद्घाटक आणि अध्यक्षस्थान भूषवणारे आपले माननीय खासदार छत्रपती शाहू महाराज, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित लाभलेले आपले इतिहास अभ्यासक इंद्रजित पाटील साहेब असतील, तसेच शिक्षण अधिकारी शेंडकर मॅडम असतील, आपल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या शिक्षण सभापती शीतल यादव मॅडम, तसेच आपल्या करवीर पंचायत समितीचे सभापती सातापा पाटील साहेब असतील, शिक्षण अधिकारी गटविकास अधिकारी माननीय सुहास पाटील साहेब असतील, गट शिक्षण अधिकारी अर्चना पात्रे मॅडम असतील, तसेच पंचायत समिती सदस्य कळके बापू असतील, शिरोलीकर साहेब असतील आणि इथे उपस्थित असलेले सर्व सन्माननीय आपल्या पाडळी बुद्रुक शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य, माननीय मुख्याध्यापक साहेब, तसेच आपल्या पाडळी बुद्रुकचे सन्माननीय सरपंच गायकवाड साहेब असतील, सन्माननीय उपसरपंच तेजस्विनी मॅडम असतील, सर्व सदस्य, विद्यार्थी, पालक आणि सर्व ग्रामस्थांना माझा मनापासून नमस्कार. आज लोकराजा हे जरी नाव समोर आलं तर आपल्या नजरेसमोर येते ती भव्य अशी प्रतिकृती, ती म्हणजे आपली छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची, ज्यांनी नेहमी शिक्षणाला प्राधान्य दिलं. नेहमी शिक्षणासाठी त्यांनी म्हणजे जनतेची, गोरगरिबाची, लोक चांगल्या पद्धतीचं शिक्षण घ्यावं यासाठी त्यांनी नेहमी प्रयत्न केले. असे आमचे राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि त्यांचा आज वारसा चालवणारे आपले खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते या सभागृहाचं उद्घाटन झालं. याच्यासारखी आमच्यासाठी आनंदाची आणि भाग्याची साहेब गोष्ट नाही. खरंच आम्हाला अभिमान वाटतो आणि या कार्यक्रमाच्या प्रसंगी आम्हालासुद्धा आपण बोलवलं, मान दिला, त्याबद्दल आपले आभार मानतो मी. आणि मी एक पंचायत समिती सदस्य म्हणून मी आपल्या शाळेलासुद्धा आश्वासन देतो की आमच्या फंडातून जो काही निधी आम्हाला लागेल तो चांगल्या प्रकारे निधी आपल्या शाळेसाठी आम्ही वापरू शकतो. आणि सभापती साहेब, तुम्हालासुद्धा मी सांगू इच्छितो की आमच्या या मतदारसंघातील पाथरी शाळा ही केंद्र शाळा आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा आवर्जून लक्ष द्यावं यासाठी. आणि आपली ही केंद्र शाळा असल्यामुळे या सभागृहाची आपल्याला अत्यावश्यक गरज होती, कारण राज्यस्तर असतील, तालुकास्तरीय असतील, विविध आपल्या कार्यक्रमाचे आयोजन आपण या सभागृहात करू शकतो. आणि आपल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी या सभागृहाचा वापर व्हावा आणि एवढीच अपेक्षा मी करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानते. धन्यवाद. आणि शाहू महाराज, आज खरंच तुमच्यासाठी मी वैयक्तिक एक गोष्ट बोलू इच्छितो. आज तुम्हाला बघितलं आणि माझं खरंच मन भरून आलं, ते म्हणजे आमचे कैलासवासी PN साहेब. आज यांची मला खरंच आवर्जून आठवण झाली. आज त्यांची पोकळ्या मी कधीही भरून काढू शकत नाही. आणि साहेब, तुम्ही आज असायला हवे होता. आज प्रत्येक कार्यक्रमात आज तुमची आठवण येते, एवढी ती तुमची महती होती. आज खरंच आज तुम्हाला बघितलं आणि माझं मन भरून आलं साहेबांसाठी. खरोखर साहेब, थँक्यू.